हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली बोलत असतात तेव्हा अर्जुनने सायलीचा हात आपल्या हातात घेतलेला असतो. सायलीने पेन ड्राईव्ह सुरक्षित जागेत ठेवलेला असतो, त्यामुळे अर्जुन खूप खुश होतो आणि त्यामध्ये तो सायलीचा हात हातात घेऊन सायलीशी बोलत असतो. तेव्हा सायली त्याच्याकडे बघत असते आणि लाजत असते. हे अर्जुनच्या लक्षात आल्यावर तो लगेच सायलीचा हात सोडतो. मग दोघेही गोंधळतात. अर्जुन म्हणतो, सायली, त्या बाईकचा कलर माहीत आहे का तुम्हाला? तर सायली म्हणते, सर, मी त्या बाईकचा नंबरच पाठ करून ठेवलाय. मग अर्जुन म्हणतो, काय आहे बाईकचा नंबर? तर मग सायली नंबर आठवून सांगते आणि बाईकवर एक स्टिकरही लावलेलं असतं हेही सांगते. मित्रांनो, बाईकच्या वर्णनावरून अर्जुनच्या लक्षात येतं की ती बाईक कोणाची आहे ती. मग अर्जुन त्याच्या मोबाईलमधील बाईकचा फोटो सायलीला दाखवतो. तेव्हा सायली म्हणते, हो सर, हीच ती बाईक आहे. तुम्हाला कसं माहीत? मग अर्जुन म्हणतो की कारण ही बाईक महिपतच्या माणसाची म्हणजे चैतन्य गडकरीची आहे. तर सायली म्हणते, पण सर, ही बाईक शोधणं कठीण नाही. अर्जुन म्हणतो, हो, मी जातो, बाईकमधील पेनड्राईव्ह घेऊन पोलीस स्टेशनला जातो. तर सायली म्हणते, सर, मी पण येते. अर्जुन म्हणतो, सायली, मी महिपतच्या घरी चाललोय, तुम्हाला तिथे नेण्याची रिस्क मी नाही घेऊ शकत. तर मग सायली अर्जुनला समजावून सांगते की सर, महिपतच्या घरची मागची बाजू आणि ती अडगळीची खोलीही मला माहीत आहे. मला ती जागा व्यवस्थित कळली आहे. कोणाच्याही नकळत आपण पटकन जाऊन येऊ. आता वेळ नको घालवायला. तर मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चला मग. आता इकडे खाली सगळे नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते, अर्जुन खाली कसा आला नाही अजून? काल एवढं मोठं कांड झालं तरीही अर्जुन सायली इतके निवांत कसे? साक्षीचाही अजून काही फोन आला नाही. काय गडबड आहे कळेना. पूर्णाजी प्रियाला म्हणतात, कसला विचार करतेस तन्वी? अर्जुनसाठी थांबू नको, तू ब्रेकफास्ट करून घे. मग अस्मिताही म्हणते, आता तो त्याच्या बायकोबरोबर ब्रेकफास्ट करणार. आपण कोणीच आता त्याच्यासाठी अस्तित्वात नाही. तर प्रिया म्हणते, मला एक गोष्ट कळत नाही, अर्जुन त्याच्या लाडक्या बायकोसाठी पोलीस कंप्लेंट करायला का नाही गेला? आता मित्रांनो, हे ऐकून सगळे प्रियाकडे बघत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, रस्त्यात तिच्यावर कोणीतरी हल्ला करून तिची पर्स आणि फोन चोरला. ही काही साधी गोष्ट नाही. मग मला वाटतंय अर्जुन सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करून आला असेल. तर प्रताप म्हणतो, हो, खरं आहे, अर्जुनने पोलीस कंप्लेंट करायला हवी होती. मग अस्मिता म्हणते, पण अर्जुनने सांगितलेली स्टोरी खरी होती ना? मला तर शंकाच वाटते. कल्पना आता अस्मिताला रागावून म्हणते, अस्मिता, तुझी शंका तुझ्याजवळच ठेव. पूर्णाजी लगेच म्हणतात, त्या काही चुकीचं नाहीत बोलत कल्पना. सायली नव्हती तेव्हा अर्जुन कसा सैरभैर झाला होता आणि आलिया तर गप्पच बसलाय. इतक्यात अर्जुन आणि सायली खाली येतात. तेव्हा अर्जुन हे ऐकून म्हणतो, मी गप्प नाही बसलो पूर्णाजी, जी ॲक्शन घ्यायची आहे ना ती मी घेणारच आहे. पण 2 दिवस सायलीला जो त्रास झालेला आहे ना, आणि तो त्रास ज्याच्यामुळे झालाय ना, त्याला शिक्षा मिळायलाच हवी. मग प्रताप म्हणतो, म्हणजे पोलिसांकडे न जाता त्या चोराला तूच शिक्षा देणार का? अर्जुन म्हणतो, मी असं नाही म्हटलं डॅड. आता मी आणि सायली पोलीस स्टेशनला चाललोय. जे काही डिटेल्स आहेत ना ते त्यांनाच देऊ आम्ही. मित्रांनो, आता प्रिया खूप घाबरलेली असते. कल्पना म्हणते, जाऊन या, पण सांभाळून जा. सायली, एकटी अजिबात राहू नकोस. अर्जुनसोबतच राहा. सावध राहा. अनोळखी माणसांशी अजिबात बोलू नकोस. मित्रांनो, कल्पना सायलीला या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स देत असते. तेव्हा अश्विन व अर्जुन खूप हसत असतात. मग अर्जुन म्हणतो, तुला चॉकलेट दिलं तर अजिबात घ्यायचं नाही सायली, हां? तर अश्विनही म्हणतो, गाडीबाहेर हात वगैरे काढू नकोस वहिनी. मग सगळेच हसायला लागतात. मग कल्पना म्हणते, अरे माझी चेष्टा काय करताय? सायली नव्हती तेव्हा माझी अवस्था काय झाली होती हे तुम्हाला माहीत आहे ना? तर अर्जुन म्हणतो, हो मम्मा, आठवतंय ना मला. डोंट वरी, मी तुझ्या सुनेला सुखरूप घरी परत घेऊन येईन. मित्रांनो, मग अर्जुन आणि सायली जातात. आता प्रिया मनातल्या मनात म्हणते, यांच्या मागे जायलाच हवं, म्हणजे खरी स्टोरी माहीत होईल आणि मग साक्षीचाही खिसा आणखीन ढिला करता येईल. मग प्रिया पूर्णाजींना म्हणते, आजी, मी मंदिरात जाऊन येते. तेव्हा अश्विन म्हणतो, तू आणि मंदिरात? तर प्रिया म्हणते, हो, सायली परत यावी म्हणून मी नवस केला होता ना, मग तो आता पूर्ण करायला लागेल. मी जाऊन येते हां. तर पूर्णाजी म्हणतात, अगदी प्रतिमाचा गुण आहे. कोणी कसंही वागू दे, पण आपण त्यांच्याशी चांगलंच वागायचं. चल तन्वी, मीही येते दर्शनाला मंदिरामध्ये. तर प्रिया म्हणते, अगं तू कशाला पूर्णा? त्या मंदिराच्या 20-22 पायऱ्या चढाव्या लागतील. तर प्रताप म्हणतो, अगं तन्वी, 20-22 काय, पूर्णाई 200 पायऱ्या चढेल. तर पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर. आता इकडे अर्जुन आणि सायली गाडीजवळ येतात. तेव्हा अर्जुन सायलीला कारचा दरवाजा उघडून देतो. मग बसायला सांगतो. सायली अर्जुनकडे बघून गालातल्या गालात हसते.
तेव्हा अर्जुनही खूप खुश होतो. मग दोघेही कारमध्ये बसतात. तेव्हा सायली घरी आल्यानंतर अर्जुनने घेतलेली तिची काळजीचे क्षण काही आठवतात. अर्जुनने भरवलेले जेवण असे काही क्षण सायलीला आठवतात. तेव्हा अर्जुन सायलीला सीट बेल्ट लावायला सांगतो, पण त्यावेळी सायलीचं लक्ष नसतं हे अर्जुनच्या लक्षात येतं. मग सायली हो म्हणते, तरी तिला सीट बेल्ट लावता येत नाही. मग अर्जुनच तिला सीट बेल्ट लावून देतो. तेव्हा दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून प्रेमाने बघत असतात. नंतर मग ते जातात. इकडे साक्षी महिपतला सांगत असते, आपण पुरावे नष्ट केले, पण त्या संतोषने दिलेला पेनड्राईव्ह शोधायला लागेल. तेव्हा नाहीतर तो पेनड्राईव्ह अर्जुनच्या हाताला लागेल. मग अर्जुन सहज आपल्यापर्यंत पोहोचेल. तर मग महिपत म्हणतो, मला वेगळीच काळजी लागली. सायलीकडे पेनड्राईव्ह असेल तर तिने तो अर्जुनकडे दिला असेल आणि आपण सायलीला किडनॅप केलं हेही तिने सांगितलं असेल. मग एवढ्या तेवढ्यावरून पिसाळणारा अर्जुन अजून माझं नरडं धरायला कसा आला नाही? एवढी शांतता कशी त्याच्या बाजूने? मग साक्षी लगेच म्हणते, ही वादळापूर्वीची शांतता असेल अण्णा. मला नक्कीच असं वाटतंय की अर्जुन काहीतरी मोठा प्लॅन करतोय. इतकं शोधूनही पेनड्राईव्ह मला सापडत का नाही? तर मित्रांनो, इतक्यात चैतन्य येतो आणि तो हे ऐकतो आणि म्हणतो, त्याचं कारण मला माहीत आहे. हे ऐकून महिपत आणि साक्षी तर घाबरतातच. मग चैतन्य म्हणतो, साक्षी तुझाच मूर्खपणा तुला नडलाय. तर साक्षी म्हणते, म्हणजे असं काय केलंय मी? तर चैतन्य म्हणतो, अगं कर्जतची प्रॉपर्टीचे डिटेल्स असणारा पेनड्राईव्ह टेबलवरच ठेवून आलीस. आता मी तो बॅगमध्ये ठेवलाय. असा वेंधळेपणा कसा काय करू शकतेस तू? तर साक्षी म्हणते, अरे मी शोधतच होते. थँक्यू सो मच. तर चैतन्य म्हणतो, अगं तुझ्या कुठल्या तरी मित्राला लीगल ॲडवाईस पाहिजे होतं ना, चल. तर साक्षी म्हणते, हो मी त्याला फोन करते आणि मग आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये बोलावून घेते. नंतर साक्षी महिपत इकडे बघते आणि निघून जाते. आता इकडे पूर्णाजी आणि प्रिया मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत येतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तन्वी तुला सायलीसाठी नवस मागायची काहीच गरज नव्हती. मग प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी सायली असंच वागते, मला सवय आहे तिची आता. मित्रांनो, इतक्यात प्रियाला रविराजचा फोन येतो. तेव्हा प्रियाला ते घरी यायला सांगतात. मग प्रिया पूर्णाजीला सांगून निघून जाते. इकडे अर्जुन सायली महिपतच्या घराच्या बाहेर येऊन आडोशाला थांबून अंदाज घेत असतात. महिपतचं घर बघून सायलीला किडनॅप केल्यानंतरचे क्षण आठवतात. तेव्हा ती घाबरून अर्जुनचा हात पकडते. हे बघून अर्जुन तिला धीर देतो आणि काही होणार नाही असं सांगतो. मग अर्जुन सायलीचा हात सोडतो. थोड्या वेळाने सायली व अर्जुनला चैतन्य आणि साक्षी बाईकवरून जाताना दिसतात. तेव्हा ते त्यांचा पाठलाग करतात. इतक्यात काही अंतरावर गेल्यानंतर एक मोठा ट्रक आडवा येतो. तेव्हा चैतन्य आणि साक्षी नाहीसे होतात. अर्जुन आणि सायलीला त्यांची बाईक कुठेच दिसत नाही. तरीही अर्जुन आणि सायली मागे जातात. तेव्हा अर्जुन सायलीला चैतन्य आणि साक्षी. आता बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यच्या पेनड्राईव्ह घेतोय का ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.